मित्रांनो, आपण जेव्हा ल्युपस किंवा SLE म्हणजे सिस्टमिक ल्युपस एरिथेमॅटोसस या आजाराबद्दल बोलतो, तेव्हा या आजारात बऱ्याच प्रकारच्या व्याधींना आपल्याला सामोरं जायला लागतं आणि त्याच्यात जवळ-जवळ सगळ्या प्रकारच्या सिस्टम्स या इन्व्हॉल्व झालेल्या असतात. म्हणजे त्यात तुम्हाला दम लागणे असेल किंवा तुमच्या शरीरातलं रक्त कमी झालेलं असेल, अंगावरती आलेला रॅश असेल, अंगदुखी असेल, रिनल फेल्युअर म्हणजे किडनीचे आजार असतील, स्ट्रोक असेल, असे बऱ्याच प्रकारचे आजार होतात. त्याच्यामुळे ल्युपस झालेला पेशंट हा फार वैतागून गेलेला असतो आणि सारखं एक पाऊल दवाखान्यात आणि एक पाऊल घरी या प्रकारे त्याचं आयुष्य सुरू असतं. आणि ल्युपस झालेल्या लोकांमध्ये ज्याची आपल्याला भीती वाटते किंवा ज्याच्यामुळे मृत्यूचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. असे 2-3 प्रकार आहेत. त्याच्यात पहिला आहे तो म्हणजे किडनीचा आजार. म्हणजे ल्युपसमध्ये जेव्हा किडनी इन्व्हॉल्व होते, ज्याला आपण नेफ्रायटिस असं म्हणतो. ल्युपस नेफ्रायटिस म्हणजे त्याच्यामध्ये रिनल फेल जातं. रिनल फेल्युअर होतं. ज्याला आपण CRF म्हणतो. म्हणजे क्रॉनिक रिनल फेल्युअर. तर त्याच्यामध्ये मग पेशंट शेवटी डायलिसिसवर जातो. मग त्याला नंतर किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे दुसऱ्या कोणीतरी किडनी द्यायला लागते त्याला. म्हणजे इथपर्यंत हे प्रकार जातात. हा एक प्रकार ज्याच्यामध्ये ल्युपसचा पेशंटचा मृत्यू व्हायचं प्रमाण हे बरंच असतं. आणि दुसरा प्रकार म्हणजे स्ट्रोक. स्ट्रोक म्हणजे आपल्या मेंदूमध्ये रक्तवाहिनी फाटून रक्तस्राव होतो आणि त्याच्यामुळे मग पेशंटचा मृत्यू होतो. हे 2 प्रकार आपण लक्षात ठेवले पाहिजे, ज्याच्यामध्ये ल्युपसमध्ये मृत्यू व्हायचं प्रमाण खूप आहे. त्याच्यामुळे हे 2 प्रकार आपण शक्यतो नाही गेलं पाहिजे तिथपर्यंत. आणि तिसरा प्रकार म्हणजे हार्ट अटॅक. अर्थात हार्ट अटॅकसाठी ल्युपस जबाबदार नसतो डायरेक्टली. परंतु ज्या लोकांना ल्युपस झालेला आहे, त्यांना हार्ट अटॅक याचं प्रमाण हे बाकीच्यांपेक्षा खूप जास्त असतं. त्याच्यामुळे किडनी फेल्युअर, स्ट्रोक आणि हार्ट अटॅक हे 3 मुख्य कारणे आहेत, ज्याच्यामध्ये ल्युपसच्या पेशंटचा मृत्यू होतो. त्याच्यामुळे आपण आज किडनीबद्दल बोलणार आहोत, की ल्युपसमध्ये किडनीचं काय होतं, त्याच्यावरती काय परिणाम होतात, किडनीचे आजार ल्युपसमध्ये का मोठ्या प्रमाणात होतात आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. कारण ह्याचं मुख्य कारण काय असतं ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आणि ल्युपसच्या पेशंटसाठी मी जी ट्रीटमेंट देतो, त्याच्याबद्दल पण मी सांगणार आहे. जर तुम्हाला माझ्याकडनं ल्युपसची ट्रीटमेंट घ्यायची असेल, तर खाली दिलेल्या WhatsApp नंबरवरती तुमचे रिपोर्ट्स पाठवा आणि ते बघून मी सांगू शकेन, की मी ट्रीटमेंट देऊ शकतो का नाही. तर आपण आता ल्युपसमध्ये किडनी किंवा मूत्रपिंड ज्याला म्हणतो आपण, ज्याच्यामधनं लघवी तयार होते, तर त्याच्यावरती काय परिणाम होतो ते आपण बघूयात. आता किडनी जेव्हा फेल होते किंवा किडनीचे प्रॉब्लेम सुरू होतात, तर ते कळण्यासाठी आणि ल्युपसचा किडनीवरती काय परिणाम होतो, हे कळण्यासाठी तुम्हाला अगदी थोडक्यात किडनी कशा असतात, त्याचं कार्य कसं चालतं, हे मी अगदी थोडक्यात समजावून सांगतो. म्हणजे ल्युपसमुळे किडनीवर काय परिणाम होतात, ते तुम्हाला व्यवस्थित कळेल. तर आपल्याला 2 किडनीज असतात. साधारणतः पाठीच्या बाजूला त्या असतात आणि त्याला रक्तपुरवठा हृदयाकडनं होतो. जेव्हा रक्तपुरवठा होतो, तेव्हा ते रक्त किडनीमध्ये फिल्टर होतं. फिल्टर म्हणजे गाळलं जातं आणि आपल्या शरीरात जे घटक नको आहेत रक्तामधले, ते लघवीमधनं शरीर बाहेर टाकतं. म्हणजे किडनीचं मुख्य काम असं आहे, की आपल्या रक्तामध्ये नको असलेले पदार्थ बाहेर टाकायचे. त्याच्यामध्ये मग हायड्रोजन आयन्स आहेत, क्रिएटिनिन आहे, युरिक ॲसिड आहे आणि बाकीचं पाणी मुख्य म्हणजे जे आपण पाणी पितो, ते जास्त झालेलं पाणी हे लघवीवाटे बाहेर टाकलं जातं. त्याच्यामुळे हे किडनीचं मुख्य काम आहे आणि हे जर काम किडनीनी करायचं थांबवलं, त्याला आपण म्हणतो रिनल फेल्युअर. म्हणजे आपली किडनी फेल गेलेली आहे. आपली किडनी जसं काम करायला पाहिजे तसं करत नाही आहे.
मग त्याच्यामुळे काय होतं, ल्युपसच्या पेशंटमध्ये जेव्हा किडनी फेल जाते, तेव्हा आपल्याला ते कसं कळतं? तर असं आहे, की जेव्हा ल्युपसचा किडनीवरती परिणाम व्हायला लागतो, त्याच्यात बरीच वर्ष म्हणजे 4-5 वर्ष पेशंटला मुळात काही त्रास होतच नाही. कारण असतं कसं, की किडनीकडे असते स्पेअर कॅपॅसिटी. म्हणजे किडनी जेव्हा फेल होत 80%, 70%, 85% पर्यंत फेल होते. तरीसुद्धा राहिलेला 10, 15, 20, 25 जो काही टक्के भाग राहिलेला आहे, तो त्याचं काम इतकं व्यवस्थित करतो, की पेशंटला विशेष त्रास होत नाही. परंतु एकदा ते प्रमाण एकदम कमी झालं, की मग पेशंटला त्रास व्हायला सुरुवात होतो. मग त्यात काय-काय होतं? तर त्याची लघवी ही फेसाळ होते. कारण त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन किंवा अल्ब्युमिन जायला लागतं. नॉर्मली प्रोटीन हे युरिनमध्ये जात नाही, मिळत नाही. कारण प्रोटीन हे किडनीकडून फिल्टर होतं आणि जेव्हा किडनीवरती या लुपसचा परिणाम होतो, किडनी फेल होते, तेव्हा मग प्रोटीन किडनी धरून ठेवू शकत नाही. ते लीक होते आणि त्याला आपण प्रोटीन युरिया किंवा लघवीमध्ये प्रोटीनचं वाढलेलं प्रमाण असं म्हणतो. आणि हे टेस्टमधनं कळतं आपल्याला, की लुपसचा जो किडनीवरती परिणाम होतोय, तो आपल्याला बऱ्याचशा टेस्टमधनं कळतो. ज्याच्यामध्ये आपण लघवीची तपासणी ही सगळ्यात मोठी टेस्ट आहे पहिली. ज्याच्यामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण खूप वाढलेलं असतं. लाल रक्तपेशींचं प्रमाण लघवीत वाढलेलं असतं, जे नॉर्मली नाही पाहिजे त्याच्यात. लघवी फेसाळ होते, कारण त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढलेलं असतं. आणि मग पेशंटला किडनीचे इन्फेक्शन्स होऊ शकतात किंवा मग बाकीचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. एकदा किडनी फेल व्हायच्या मागे लागली, की मग पेशंटला लघवी होत नाही, त्याचा चेहरा सुजायला लागतो. नंतर त्याच्या पायावरती सूज यायला लागते, त्याला दम लागायला लागतो, धाप लागायला लागते आणि कामं करणं अवघड होऊन जातं. म्हणजे हे किडनी फेल्युअर म्हणजे तुम्ही डायलिसिसचे पेशंट तुम्हाला माहिती असतील किंवा तुम्ही बघितलेले असतील. त्याच प्रकारे लुपसचा जेव्हा किडनीवरती परिणाम होतो, तर त्याला आपण सी-आर-एफ म्हणतो आणि कुठल्याही कारणामुळे जेव्हा किडनी फेल होते, तर ते साधारण तसंच असतं. ती किडनी फेल झाली की मग त्याचं डायलिसिस काही वर्ष आणि डायलिसिस जेव्हा भागेनासं झालं, तेव्हा त्याच्यानंतर मग किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे एका नातेवाईकांकडनं किंवा कोणाकडनं तरी ती एक किडनी घ्यायची आणि या पेशंटमध्ये बसवायची. हे सगळं करायला लागतं आणि ह्याच्यामध्ये पेशंटचा मृत्यू व्हायचं प्रमाण हे खूप मोठं असतं. जेव्हा पेशंटला पहिल्यांदा ल्युपस झाला हे कळतं, त्याच्यानंतर साधारण 5 ते 10 वर्षांनी त्याच्या किडनीवरती परिणाम व्हायला लागतो. म्हणजे मध्ये बराच कालावधी जातो, ज्याच्यात आपल्याला ट्रीटमेंट करायची सोय उपलब्ध असते. जेव्हा आपण त्या भागात ट्रीटमेंट करतो, ते लुपस झाल्यापासून किडनी फेल होईपर्यंत जवळ-जवळ आपल्याला 5 ते 10 वर्ष आपल्या हातात असतात. जेवढ्या लवकर आपण ट्रीटमेंट सुरू करू, तेवढं किडनी वाचायची शक्यता जास्त असते. पूर्वी किडनी फेल होऊन खूप जण मरायचे. अलीकडे ते मरत नाहीत. कारण बरीच औषधं उपलब्ध आहेत. डायलिसिस चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या सोयींचा वापर करून ल्युपसमध्ये किडनी फेल व्हायचं प्रमाण हे कमी झालेलं आहे अलीकडच्या काळात. मग नंतर किडनी ही ल्युपसमुळे बाद झालेली आहे, हे कळण्यासाठी आपण काही रक्ताच्या तपासण्या करतो. त्याच्यामध्ये मुख्यतः असतं ते क्रिएटिनिन नावाचं आपण टेस्ट करतो. हे क्रिएटिनिन जे आपल्या अंगात असतं, ते किडनीमार्फत लघवीमध्ये बाहेर टाकलं जातं आणि जेव्हा किडनी त्याचं काम करत नाही, तेव्हा हे क्रिएटिनिन आपल्या शरीरामध्ये, आपल्या रक्तामध्ये साचून त्याचं प्रमाण हळू वाढायला लागतं. जर ते वाढायला लागलं आणि लघवीमध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढलेलं असेल, तर आपण असा अंदाज घ्यायला पाहिजे, की ल्युपसमुळे आता आपली किडनी फेल व्हायला लागलेली आहे आणि आपल्याला लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट करायला पाहिजे. आता ल्युपसच्या पेशंटमध्ये किडनी फेल व्हायला काय कारण असतं? तर अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स म्हणजे आपल्या शरीरात ज्या इम्यून सेल असतात, इम्युनिटीशी संबंधित सेल असतात, त्यांच्याकडून एक प्रकारचं प्रोटीन तयार केलं जातं. त्याला आपण अँटीबॉडीज म्हणतो आणि ह्या अँटीबॉडीज आपल्याच शरीराच्या पेशींविरुद्ध लढतात. त्याला आपण अँटीजन म्हणतो
आणि ह्या दोघांच्या प्रक्रियेमधून एक प्रकारचा साका तयार झाल्यासारखा होतो. बारीक-बारीक, अगदी बारीक असतो तो, मायक्रोस्कोपिक असतो आणि तो साका हा किडनीच्या रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन अडकतो आणि एकदा तो अडकला, की मग किडनीचं फंक्शन हळू-हळू कमी व्हायला लागतं आणि मग किडनी जसजशी बाद होत जाते, तसं-तसं पेशंटला प्रॉब्लेम वाढायला लागतात. आणि मग शेवटी पेशंट CRF किंवा क्रॉनिक रिनल फेल्युअर किंवा किडनी फेल्युअरमध्ये जातो आणि मग नंतर त्याला डायलिसिस करणे एवढाच उपाय शिल्लक राहतो. त्याच्यामुळे ह्या स्टेजला जायच्या आधी जर आपण ल्युपसवरती व्यवस्थित उपचार केले, तर किडनी फेल न होता पेशंट वाचायचं प्रमाण वाढतं. मग तर आपल्याला असं डायग्नोसिस झालं, म्हणजे आपल्याला असं कळलं, की ल्युपसच्या पेशंटमध्ये किडनीवरती परिणाम व्हायला लागलेला आहे आणि आपण काहीतरी केलं पाहिजे. तर मग आणि अजून एक टेस्ट असते, ह्याच्यामध्ये किडनी बायोप्सी म्हणतो आपण त्याला. म्हणजे किडनीचा एक छोटासा तुकडा काढून तो मायक्रोस्कोप खाली पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासला जातो. आणि त्याच्यावरनं आपल्याला कळतं, की किडनी किती मोठ्या प्रमाणात फेल झालेली आहे किंवा होऊ घातलेली आहे. खूप आधी कळतं, म्हणजे किडनी पेशंटला काही त्रास नसताना सुद्धा जर किडनीवरती परिणाम होत असेल, तर ते आपल्याला किडनी बायोप्सीमध्ये खूप लवकर कळतं. त्यामुळे जर आपल्याला असा संशय असेल, की किडनीच्या वरती काही परिणाम व्हायला लागलाय का? तर किडनी बायोप्सी करून घ्यावी. ज्याच्यामध्ये आपल्याला लवकर अंदाज येतो, की किडनी फेल होणार आहे का नाही आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला ट्रीटमेंट करता येते. आता किडनी जेव्हा फेल होते ल्युपसमध्ये, त्याच्यावर ट्रीटमेंट काय प्रकारची उपलब्ध असते? तर मुख्यतः आपण स्टेरॉइड्समध्ये मग प्रेडनिसोलोन असेल, बीटामेथाझोन असेल, हायड्रोकॉर्टिझोन असेल, अशी वेगवेगळ्या प्रकारची स्टेरॉइड्स वापरतो. मग हे स्टेरॉइड्स तुमचे डॉक्टर ठरवतात, की किती प्रमाणात द्यायचं, नंतर ते कसं सुरू करायचं, कसं बंद करायचं, हे सगळं ठरलेलं असतं. मग नंतर आपण एम-एम-एफ या नावाचं औषध देतो. मायकोफिनोलेट असं म्हणतात त्याला. ते औषध जे आहे ते मुख्यतः किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर ती रिजेक्ट होऊ नये. म्हणजे जेव्हा किडनी एका शरीरात बसवली जाते फेल झाल्यामुळे, दुसऱ्या माणसाची किडनी काढून पेशंटच्या शरीरात बसवली जाते, तर ती किडनी त्याच्या शरीराने फेकून देऊ नये, बाहेर टाकू नये म्हणून आपण काही औषधं देतो. त्यातलं हे एम-एम-एफ नावाचं औषध आहे, जे किडनीचे त्रास वाचवण्यापासून सुद्धा ल्युपसमध्ये वापरलं जातं. नंतर अझाथायोप्रिन आहे, सायक्लोस्पोरिन आहे, मेथोट्रेक्झेट आहे. ह्या औषधांबद्दल मी वेगळ्या व्हिडिओत सविस्तर माहिती दिलेली आहे. त्याची लिंक पण मी खाली देतो आहे. ते तुम्ही जरूर बघा. नंतर अलीकडे बायोलॉजिक्स नावाची औषधं निघाली आहेत, ज्याच्यात रिटुक्सिमॅब नावाचं जे बरंच महाग आहे, म्हणजे काहीतरी 40-50 हजार रुपयाला 1 डोस आणि असं साधारण महिन्यातून 1 डोस आपल्याला घ्यायला लागतो आणि हे आयुष्यभर चालतं. म्हणजे 5 वर्ष, 10 वर्ष पण हे घेत राहायला लागतं. त्याच्यामुळे 40-50 हजार रुपये दर महिन्याला हप्ता दिल्यासारखा आपल्याला ते औषधांवरती घालायला लागतो. इतकं ते महाग औषध आहे. परंतु ते बऱ्याच वेळा आवश्यक असतं, कारण त्याच्यामुळे पेशंटला बऱ्यापैकी आराम मिळतो आणि आपल्याला स्टेरॉइडचे डोस कमी करता येतात. आता गंमत अशी आहे, की ह्या सगळ्या जी आपण औषधं वापरतो, म्हणजे ती स्टेरॉइड असेल, आझाथायोप्रिन असेल, मेथोट्रेक्झेट असेल, ह्यातली सगळी जवळ-जवळ सगळी औषधं ही इम्युन सिस्टम ही सप्रेस करण्यासाठी, दाबून ठेवण्यासाठी किंवा त्याला आटोक्यात ठेवण्यासाठी वापरली जातात. ॲक्चुअल ल्युपसचा जो प्रॉब्लेम आहे, की तो अँटिजेन अँटिबॉडी कॉम्प्लेक्स बनवून त्याचा जो साका रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन अडकतो आहे, त्याच्यावरती ह्याचा परिणाम फारसा होत नाही. तर ॲक्चुअली हे कशामुळे होतं, तर आपलं जे शरीर आहे, त्याच्यामध्ये जर आपण सिगारेट ओढत असू, दारू पीत असू, एअर पोल्युशन असेल, आपलं खाणं जर व्यवस्थित नसेल, तर त्याच्यामध्ये शरीराची जी हानी होते, त्याच्यामुळे ल्युपस व्हायचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. आणि जर आपल्याला ॲक्चुअल ट्रीटमेंट बघायची असेल ल्युपसबद्दल, तर आपल्याला खाणं बदलणं, व्यायाम बदलणं, आपले लाईफस्टाईल बदलणं हे फार आवश्यक ठरतं. आणि मी जेव्हा ट्रीटमेंट देतो, तेव्हा हे सगळं आपण कसं करू शकू? पेशंटला कुठल्या प्रकारचा आहार देता येईल, हे मी व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला ट्रीटमेंट सुरू करायची असेल, तर खाली दिलेल्या नंबरवरती तुमचे रिपोर्ट्स पाठवा आणि मग मी ट्रीटमेंट सुरू करू शकीन. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असेल, ल्युपसबद्दल माहिती हवी असेल, ल्युपसची ट्रीटमेंट सुरू करायची असेल,
कारण मी जी ट्रीटमेंट देतो त्याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारची औषधं वापरत नाही. जी औषधं सुरू आहेत ती कशी सुरू ठेवायची ते फक्त मी तुम्हाला समजावून सांगतो आणि मी मुख्यतः जे करतो ते आपला आहार कसा बदलायचा आणि ह्याच्यावरती आपण ल्युपस आटोक्यात आणतो आणि साधारण 6 ते 8 महिन्यामध्ये औषधं बंद करता येतील, इथपर्यंत आपण पेशंटला घेऊन जातो. त्याच्यामुळे जर ह्या प्रकारची ट्रीटमेंट केली, तर तुमचा औषधांचा खर्च वाचणार आहे, तपासण्यांचा खर्च वाचणार आहे, डॉक्टरांचा खर्च वाचणार आहे, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचा खर्च वाचणार आहे. नंतर रिटुक्सॅमॅब सारखी जी औषधं आहेत, जी प्रचंड महाग आहेत, त्यांचा खर्च वाचणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला ल्युपस असेल आणि त्याच्यावर ट्रीटमेंट पाहिजे असेल, अतिशय कमी खर्चामध्ये कुठल्याही ब्रँडेड प्रॉडक्टचा वापर न करता, कुठल्याही औषधांचा वापर न करता, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि मला रिपोर्ट्स पाठवा. ल्युपसमध्ये किडनी इन्व्हॉल्व होणं, किडनीवरती परिणाम होणं हे तसं धोकादायक असतं. कारण एकदा पेशंटची किडनी बाद झाली, की ती परत येत नाही. तुम्ही कुठलीही औषधं वापरा, कितीही औषधं वापरा, तुम्हाला तुमची गेलेली किडनी परत नाही मिळत. जसं हार्ट अटॅक आल्यानंतर हृदय पुन्हा पहिल्यासारखं काम करत नाही. त्याप्रमाणे किडनी एकदा बाद झाली, की मग ती पुन्हा पहिल्यासारखं काम करत नाही आणि मग डायलिसिस करायला लागतं. डायलिसिस करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. एकतर डायलिसिसचं सेंटर तुमच्यापाशी असायला लागतं. भरपूर प्रमाणात रक्त द्यायला लागतं. त्याचा खर्च बराच असतो. आठवड्यातून एकदा, दोनदा, तीनदा तुमच्या किडनीच्या कंडिशनप्रमाणे तुम्हाला तिथं जाऊन 1 ते दीड तास ते डायलिसिस घ्यायला लागतं. ज्या दिवशी आपण डायलिसिस घेतो त्या दिवशी थकवा जाणवतो. आपला अर्धा दिवस, 1 दिवस तेव्हा वाया जातो. म्हणजे तुमचं 1 पाऊल दवाखान्यात आणि 1 पाऊल बाहेर अशा प्रकारचं ते किडनी फेल्युअरचं आयुष्य सुरू होतं. आणि जर आपल्याला तिथपर्यंत जायचं नसेल, तर लुपसचं डायग्नोसिस झाल्या त्याची ट्रीटमेंट सुरू करणं आवश्यक आहे. कारण आपल्याकडे वेळ असतो मध्ये, परंतु तो वेळ आपण व्यवस्थित वापरायला लागतो. त्याच्यामुळे हे सगळं व्यवस्थित समजून घ्या. किडनीवरती काय परिणाम होतो, त्याच्यामुळे काय त्रास होतो, हे फार समजणं आवश्यक आहे. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल, काही प्रश्न असतील, तर संपर्क करा. धन्यवाद.